ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकला अलर्ट का केलं होतं? जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा सवाल. तर तथ्य पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं सादर केलं जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण. राहुल गांधी ज्या पद्धतीनं बोलत आहेत त्यावरून राहुल गांधींचा सेनेवर अविश्वास दिसतोय. राहुल गांधींनी सवाल उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान. नागपूरच्या खापरखेडा इथल्या तिरंगा यात्रेमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमधील तिरंगा रॅलीमध्ये सहभागी. ऑपरेशन सिंदूरच्या विजयानंतर भारतीय सेनेच्या समर्थनार्थ देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन. खासदारांची 60 टीम परदेशात जाणार. 2 टीमचं नेतृत्व महाराष्ट्राकडे. श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात खासदार आणि अधिकाऱ्यांची 2 टीम परदेशवारी करणार. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणार. काँग्रेसनं 4 नावं सुचवली पण मनमानीपणानं यादी बनवण्यात आली. परदेशात शिष्टमंडळ पाठवण्यावरून राजकारण. काँग्रेसच्या जयराम रमेश यांचा आरोप. आम्ही कुणाला थांबवलं नाही, बहिष्कारही घातला नसल्याचंही वक्तव्य. एका शिष्टमंडळाचं नेतृत्व आम्हाला द्यायला हवं होतं, मात्र भाजपनं परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळाचा विषय राजकीय केला. तर इंडिया आघाडीनं वऱ्हाडावर बहिष्कार घालायला हवा होता. राऊतांचा हल्लाबोल. श्रीकांत शिंदे परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार? इतक्या घाईनं शिष्टमंडळ पाठवायची गरज नव्हती. राऊतांची टीका. काही लोक मला म्हणतात पाकिस्तानमध्ये जा. जर पाकिस्तान आणि नरक यापैकी एक निवडायचं असेल तर मी नरकात जाईन. जावेद अख्तर यांचं विधान.